कधी घेतली गाडी आपण? आता 2-3 दिवस झाले. आधार कार्ड दाखवा ना आपलं. घ्यायची. बरं सांगा काय बोलत होते आता? नारळाला इंजेक्शन असतं. बरं इंजेक्शन दिल्यावर काय होतं? कोळी रोग पडत नाही, बुरशी मावा लागत नाही. त्याची गॅरंटी काय? सगळं तुम्हाला काय पाहिजे ते. आपण कोर्स कुठं केलाय? नर्सरीमध्ये असतं. नर्सरीमध्ये का म्हणजे प्रशिक्षण घेतलंय? हे पहा, नाव सांगा आपलं. रवी जाधव. संपूर्ण रवी वसंत जाधव. गाव? आडेगाव, तालुका? तालुका माडा, जिल्हा सोलापूर. सोलापूर. आपला मोबाईल नंबर सांगा. 93 59 36 32 41. परत एकदा. 93 59 36 32 41. लागणार आहे ना हा? फोन करू. लावून आपण. लावा. हे पहा, आपण काय करता? हे आपण नारळाला विजेट देत असतो ना, नारळाची झाडं ही विकण्यात, इंजेक्शन देण्यात असे विजेट देत असतो. बरं, या निमित्ताने घरोघर आपला संपर्क आहे. हां या निमित्ताने हां आपण घरोघरी जाता. जात असतोय. बरोबर. व्यवसाय हेच आहे. व्यवसाय आहे म्हणणे. हां. बरं, आपण गाव कोणतं? आडेगाव, टिंबुर्णी. बरं, टेंभुर्णीपाशी. आपण आता कोणत्या गावात आहात? आता ही गावात मी पहिल्यांदा झाली. पण तरी तुम्हाला जायचं कुठं हे तर कोणतरी सांगितलं असं ना ह्या गावात जा. म्हणजे असं विजिट करत असतो काका आपण. अच्छा, म्हणजे तुम्ही फक्त व्हिजिट करता, तुम्हाला गाव माहिती नाही, वाचल्या जात नाही कोणत्या गावात आहे. आता जे त्या गावात म्हणजे आता ही गाव कुठलं आहे आपल्याला माहित आहे का? असं कसं गावात आल्यानंतर आपण विचारलं पाहिजे ना ह्या गावाचं नाव काय आहे ना? खेडेगावात आता विचारते. विचारलं पाहिजे की नाही? विचारलं ते आपण विचारत नाही. हं. बरं, आपण व्यवसाय करताय, खरं आहे. ग्रामपंचायतला माहिती देणं बंधनकारक आहे. खरं आहे. हां, महाराष्ट्रीयन जरी आपण असाल तरी आपण माहिती सांगितली पाहिजे की मला ह्या गावामध्ये घरोघरी जायचं आहे, माझा घरोघरी संपर्क असणारा हा व्यवसाय आहे. तरी त्या निमित्ताने मला ग्रामपंचायत, पोलीस स्टेशनला आपण ती माहिती कळवणं बंधनकारक आहे. आता आपल्याला सांगताय ना आपण कोणत्या गावात आहात, हे मान्य. खरं आहे. बरं, तुम्ही जर एखाद्या ठिकाणी घरगुती गेला, आज आमच्या मांडवगण फराटा या भागामध्ये अनोळखी लोक, महाराष्ट्रीयन असो किंवा परप्रांतीय असो, खरं आहे. यांच्याकडून वृद्ध महिलांचे व घरी एकट्या असणाऱ्या महिलांच्या चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत. अजून 4 दिवसही नाही झालं ह्या घटनेला. त्याच्यामुळे आपली एक जागृतीपर एक माहिती घेत आहोत आम्ही. लाखातली गोष्ट आहे ही. आपल्याला व्यवसाय करू नका असं आम्ही बोललो नाही, बरोबर आहे. का आले असं बोललो नाही, नाही. परंतु आपली माहिती प्रथम नागरिक म्हणून आज आमच्या मांडवगण फराटा व या परिसरातील महिला सुरक्षित नसतील. खरं आहे. आत्ता 4 दिवसापूर्वी एका लहान मुलीवर बलात्कार झाला. ते नाही, माहित आहे. आता 4 दिवसापूर्वी मांडवगण फराटा परिसरामध्ये एका मुलीची छेडछाड झाली. गंभीर स्वरूपातील ती तक्रार, त्याचा तपासही लागत नाही. अशा गंभीर घटना झाल्यानंतर क्राईम करणारे हे खूप यंत्रणेपेक्षा हुशार असतात. कॅमेऱ्यामध्ये सुद्धा तो सापडत नाही. असे प्रकार घडतात. त्यामुळे परप्रांतीय असोत अथवा दुसऱ्या गावातील असो, दुसऱ्या तालुक्यातील असो, त्यांची माहिती घेणं हे प्रथम कर्तव्य आहे आणि गावच्या महिलांच्या, वयोवृद्ध महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. हे पहा, आज हे माझ्याच घरासमोर उभे आहेत आणि माझ्या दारात हे नारळ आहेत. तर ह्या नारळांची ते माहिती सांगतात, ह्याला असा रोग पडला आहे, तसा रोग पडला आहे. ठीक आहे, परंतु त्यांना त्यांचं सर्टिफिकेट विचारल्यानंतर ते सांगतात मी नर्सरीमध्ये कोर्स केला. परंतु नर्सरीवाल्यांनी कुठंतरी प्रशिक्षण घेतलेलं असून त्यांनी यांना देणं आवश्यक आहे सर्टिफिकेट. अथवा ती नर्सरीच अशी असू शकते एखाद्या शेतकऱ्याची कोर्स न करता, ती बाबा अजून पुढची ती वेगळीच आहे. परंतु हे पहा, हे माझ्या घरी आलेले आहेत. आज आपण यांना बोलवलेलं नाही, परंतु हे आलेले आहेत. तर ते जात असताना नारळाची झाडं कुठं दिसले की ते थांबतात आणि माहिती विचारतात. बरं, नारळ अजून काय काय करता आपण? दुसरं काय, नारळाला ती नारळ आपण घरी देत असतो. बारकी झाडं, मोठी बारकीपासून अशी साईजवर देत असतोय ना. बरं, फक्त नारळ नर्सरीमध्ये फक्त नारळच नसतो, बाकीचं बी असतं ना? आंबा, नारळ, चिक्कू, पेरू. बरं, आंब्यासाठी काय उपक्रम आहे आपला? आंब्यासाठी काय उपक्रम आहे? आंब्यासाठी नसते, नुसतं नारळ, फक्त नारळ. झाड बरं, एक नारळाला इंजेक्शन द्यायला किती रुपये घेता? काय ते 25, 20, 30 रुपये असं. आता समजा हा नारळ आहे पहा, हां. आता हा नारळाला इंजेक्शन द्यायचं म्हटलं किती रुपये? एक नारळाला 25 ते 30 रुपये. बरं, ते दिल्यानंतर काय होतं? जळत नसतंय, गळत नसतंय, त्यावर रोग कुठला पडत नसतंय. त्याला हळद, मीठ, चुलीची राख पगस्त टाकायची. बरं, आता हे ह्याला तर फळं आलेली,
आलेली आहे ती, पण ती जळती अशी सुपारीसारखं गळून त्याबद्दल इंजेक्शन खाली तर काय कुठं आपल्या इथं पडलेलं नाही, तीच म्हणतोय जळून पडलेलं नाही ना सर खाली. तसं नाही म्हणत, गळून थोडं त्याच्या भविष्यकाळात अडचण. बरं, इंजेक्शन दिल्यानंतर हा. त्याचा फायदाच होतो ह्याच्याबद्दल गॅरंटी काय आपल्याकडे? आपलं तर प्रशिक्षण नाही कुठं झालं. गॅरंटी मी तुम्हाला फोन देतो, काय पाहिजे ते अहो नुसत्या फोनवर काय का ना 25 रुपयाचा विषय नाही, बरोबर. परंतु आम्ही काही दिवसापूर्वी इंजेक्शन दिलं, हा आम्ही उद्योग केला ऐकून विश्वासाने. खूप विश्वास असतो माणसाचा, चांगली गोष्ट आहे. बरोबर. 10-20 रुपयाची काय बात आहे. अहो 100 रुपये इंजेक्शनला दिले मालक, 10-20 सोळा 100 रुपये दिले. हा आणि 100 रुपये दिल्यानंतर त्यांनी सांगितलं 1 महिन्यात त्याचा रिझल्ट पहा. आता त्यावेळेस आम्ही विश्वास ठेवला. आम्ही कोणत्या प्रकारचा व्हिडिओ नाही बनवला, माहिती नाही घेतली ही, की त्या काळात माणूस खूप काही विश्वास ठेवत असतो. मला काय म्हणायचं, तुम्हाला खाद्य सांगितलं होतं इंजेक्शन? सगळं सांगितलं तर जे काय त्यांनी तुम्ही आता सांगितलं तेच त्यांनी सांगितलं होतं, त्याप्रमाणे आम्ही केली ती क्रिया. परंतु त्याचं काहीच झालं नाही. आणि त्यावेळेस असं निदर्शनास आलं की इंजेक्शन देणं ही एक दिशाभूल आहे, एक फसवणूक आहे. तो इंजेक्शन आहे की पाणी आहे? बरं, ते इंजेक्शन कोणत्या मेडिकलमधून आपण घेता? ते नर्सरीमध्ये हे केरळामधून येतं ते. केरळला. बरं, त्याचं आपल्याकडे काय आहे का माहिती आहे काय? कशी माहिती? केरळामधून काय आपण खरेदी करता? आपल्याला बेलर तर्फे येतं ती नर्सरीमध्ये. बेलर कोण? बेलर मोठं बेलर म्हणजे हा टिप्पमध्ये येतं. बरं, हां टिपमध्ये येते बरोबर. त्याच्या बाटल्या बिटल्या नसतात, नसते ते बाटल्या नसते, ते बेलर तर्फे येतं. त्याची काय बिलं असतील ना आपल्याकडं? आता आमच्या पैसे कसे बिलर आहे? अहो आता आपण काय, मला एक सांगा, आपण सर्टिफिकेट घेतलं म्हणता, बरोबर, कोर्स घेतला म्हणता, म्हणजे खरेदी तुम्ही करता ना? खरेदी केल्यावर मग आपल्याला काय असं पैसे मिळणार? 2 रुपये मिळू द्यात. हां, मला किती पैसे मिळतात हा प्रश्नच नाही माझा. पण तुम्ही ते टिपाड खरेदी करता, तुम्ही करता का नर्सरीवाला करतो? नर्सरीवाला. मग तुम्ही काय म्हणले मी माझा स्वतःच आहे? नर्सरीवाल्यापासून घेतो आपण. बरं, तुम्ही घेता बरोबर. मग नर्सरीवाल्यापासून घेतल्यावरती आपल्याला ती देतात. म्हणजे आपण पैसे ही गॅरंटी तुम्ही कशी काय देऊ शकता नर्सरीवाल्याच्या औषधाची की 100% रिझल्ट? मी तुम्हाला रिझल्ट देऊ शकतो का? तर मी आपण जे दिलंय ते औषध, त्याला खाद्य वगैरे दिले ना, त्याला रिझल्ट पडत असतो औषध दिल्यावर. एवढी गॅरंटी देतो. तुम्ही मारा नाहीतर नका. बरं, इंजेक्शन मारल्यानंतर ऐका, इंजेक्शन मारल्यानंतर तुम्ही 25 रुपये म्हणता. हा जर तुमचं म्हणणं ह्या नारळाला असं आहे सध्याची अवस्था तुम्ही पाहिली, तुम्हाला कळलं, आता आम्हाला काहीच कळत नाही असं समजू आपण, आपल्याला कळलं, तर कळल्यानंतर आपण म्हणता इंजेक्शन दिल्यानंतर माझी गॅरंटी. बरं, आतापर्यंत आपण किती लोकांना इंजेक्शन दिले गावात? आता गावात नाही दिलं, आता एवढीच विजिट चालू आहे घेत ना. बरं, ह्याच बघितलेत ना आले. बरं, चालतंय, चला काय हरकत नाही. बरं, या अगोदर कोणत्या गावात आपण दिलेले? दिलेलं नाही, ती म्हणजे आता पहिलेच विजिट आहे इकडे या गावात. या अगोदर तुम्ही टेंभुर्णी पासून मांडवगण फराटापर्यंत आलात, आलो म्हणजे 150 किलोमीटरची रनिंग आपण तोडली. पण तुम्ही काय आज नाही येत, काही आठवड्यापूर्वी आला असतात, बरोबर. असं म्हणजे जिथं जिथं दिलेले आहेत तीच. मग आता काय कोणाची नाव आपल्या असं कसं मोबाईल नंबर तुमचा देत असताना? खरं देतच घे, ते तुम्हाला फोन करत असतील, रिझल्ट लागला की येतेच ना, आपलं सारखंच असतं ना माझं. असे फोन आले नाहीत आपल्याला? असं म्हणजे 8 दिवसात 4 दिवसात येते ती का? अहो महिना लागू द्या दादा, त्याला लागू दे, महिना लागल्यावर येते, मनाने येते फोन. मग त्यांच्या घरी जाऊन आपण विजिट करत असतो ना. समाज कोणता आपला? हा, आपला समाज मराठा. एक मराठा लाख मराठा म्हणायचं. खरं आहे. म्हणजे आपण शिवाजी महाराजांचे बोले तैसा चाले. खरं आहे. मग इंजेक्शन दिल्यानंतर तुम्ही रिझल्ट किती दिवसांनी देता? इंजेक्शन तुमचं 1.5 महिना 2 महिने जातं, पण त्याला खाद्य तुम्हाला सांगतो, ते खाद्य तुम्ही सांगितल्याप्रमाणे लोक वापरणार, बरोबर. मग आपण असं का करत नाहीत की तुमचा विश्वास आहे 100% गुणही येतो, पण तो गुण ऐका जरा. तुम्ही मारा ना तर नका मारू, पण गुण मी तुम्हाला काय म्हणलं, कुठेही मारा, माझ्या गुण मारू नका. जर गुण असेल तर मारा. नाही, आम्ही मारून पाहिलेला आहे, आमचा अनुभव आम्ही वाईट सांगितला आणि तुमचा अनुभव चांगला आहे, ठीक आहे, आम्हाला त्याच्यावरची हे नाही म्हणायचं काय. बरं, परंतु तुम्हाला ज्यांना आपण आतापर्यंत किती वर्ष झाला हा व्यवसाय करताय आपण? आता ही मुंबईला पुण्याला सारखा असतो, आपण खेड्यागावांना करून नसतोय, म्हणजे असं बाहेरच असतोय. बरं, मुंबईला पुण्याला का असणार आपण, पण तो मुंबई पुण्यामध्ये हा व्यवसाय आपण किती वर्षापासून करताय? हे आता कमसे कम एक 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्ष झाले. अंदाजे किती झाडांना आपण इंजेक्शन दिलेलं असू शकतं? असं अंदाजे सांगा. 100, 200, 300 झाड असं, म्हणजे 5 वर्षात आपण 200-300 झाड, मी म्हणतो 100च धरू आपण, चला 200 अजून सोडू. पण तो ह्या 100 जणांपैकी तुम्ही सगळ्यांना मोबाईल नंबर देता, त्यांचे तुम्ही घेता, त्या ती काय ऐका 25 आणि 30 रुपयासाठी येत
फोन येत नाही ते आपण डायरेक्ट जातो मी ते घरी. सर ऐका, तुम्हाला ते 25 रुपये हे महत्वाचे नाही, नाही, परंतु पण आम्हाला त्यांना महत्वाचे आहे ऐका ना, तुम्हाला. आम्हाला हे झाड आम्ही आज 5 वर्ष 10 वर्ष खरंय. किती किती काळ असतो झाडाला फळ येण्याचा, हा? झाडाला नारळाला ती फळ आता बुंदा मोठा झाला की 3.5-4 महिन्यात क्रिया हे चालू होती. 98 साली झाड लागलेलं हा आहे. हा म्हणजे 98 ते आज चाललंय 25 वर्षाचं गडीब 27 वर्षाचं झाड आहे. हे पहा, हे झाड आमचं 27 वर्षाचं आहे. आम्ही 1998ला ही 2 झाडं लावलेली आहेत आम्ही. नारळाचं आयुष्य आम्हाला काय सांगता नाही येणार, खरंय. परंतु झाड सांगतंय मी 27 वर्षाचा आहे. मग याला आम्ही रोज पाणी घालणं जे काय असेल ते वापरणं, नाही, म्हणजे आम्ही मी काय मुलापेक्षाही जास्त जीव याला खरं आहे, लावतो. मुक्षी झाड आहे त्याला आणि याला इंजेक्शन द्यायचं म्हणजे जर त्याला इंजेक्शन कुठे द्यायचं चावत नाही तो. आपल्याला मुळात द्यायचं तो त्याच्या चावत नाहीये, तो मालिश करायला आलता. त्याची मालिश असते रोज. त्याच्या मुळीत असते इंजेक्शन दादा, ते पोग्यामध्ये नसते. जसा माणूस आहे तसाच वृक्षही आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. परंतु आमचं एक इंजेक्शननी एक झाड, आमचं 3 झाडं होती, एक झाड आमचं खराब झालं पहा. हा, हा. आणि हे छाती ठोकून पाण्याची सर्व त्यांनी सांगितलेले सर्व हे आधार कार्ड घ्या. पाण्याची कमतरता ज्यादा असली ना, कमी असली ना दादा, तसं होतं. आता इथं काय पाहताय आपण, हे पहा. आता शेणखत, हा, इथं आता इथं काय पाहताय आपण, शेणखत वगैरे टाकायचं काय काय नाही. इथं काय पाहताय, शेणखत आम्ही वापरत नाही. हा. पण तुम्हाला सांगा, इथं आता आपण आपल्याला पाण्याची कमतरता आहे का? नाही हा भाग जर हे पहा वाला दिसत असेल, आमचा दुष्काळी भाग नाही. खरं आहे. आता आम्हाला माहित नाही पाण्याचा भाग आहे की तरी आता माझ्या हे पहा, ह्यांनी नारळाबद्दल आपल्याला कृषी विभागाच्या ज्या काही अनमोल टिप्स असतात याच्यानुसार आपल्याला असं लक्षात येत आहे. दादा आपलं शिक्षण किती? माझं शिक्षण झालं 10वी. ओरिजिनल 10वी. Original. पुढच्या वर्षी आता दाखला ना. मी काय म्हणतोय, नाही ऐका, माझा प्रश्न मी काय म्हणतो, माझी शंका, पुढच्या वेळेस आपण ज्यावेळेस येतात. कधी पाहिजे तेव्हा मी 4 दिवस इथं ह्याच गावामध्ये हिंडणार. अहो दादा, आम्ही तुम्हाला हिंडू नका म्हणतोय का? मी 4 दिवस ह्याच गावामध्ये हिंडून धावणार मी तुम्हाला. अहो आम्ही तुम्हाला हिंडू नका म्हणलोय का? तुम्ही चॅलेंज का देताय? नाही चॅलेंज नाही देत, पण इथं माझा सारखा व्यवसाय आहे ना माझा. अहो करा ना. पण असं फसवणूक ही करून अहो आमची झाली नाही अगोदर, हा, बरोबर आहे की जवळ तुम्ही केली हे म्हणलोय का आम्ही? नाही मग आमची झाली ना. खरं आहे. पण मी काय म्हणतोय, जिथं मारा तिथं मारा, तसं काय नाही, माझं काय नसते की बाबा नाही, ह्याच्या आपण एक का करत नाही, लगेच का चालले 2 मिनिटं. लोकांची समस्या आहे, आमची तर आहेच, आम्ही फसलोय हो. मला एक सांगा, आपण असं का करत नाही की आज 25 रुपये घेताय ठीक आहे, पण 25 रुपयासाठी आमचं 25 वर्षाच्या झाडाला नुकसानही पोहोचू शकतं इंजेक्शननी. की पोचायची गरज लागत नाही त्याला, फक्त मुलीला बॅलर आपलं जे पाणी असतं का, पाणीने इंजेक्शन द्यायचं. जे इंजेक्शन बनवणारे उत्पादक आपण नाहीत ना, आपण 3रा टप्पा आहे. म्हणजे त्यांनी त्याला द्यायचं, त्यांनी त्याला द्यायचं. तुमचा कितवा टप्पा आहे तुम्हाला माहित नाही. म्हणजे ते आता इंजेक्शन आहे की पाणी आहे की जहर आहे, तुम्ही काय सांगू शकता गॅरंटीने? तुमचं शिक्षण 10वी, खरं आहे. पण त्याला म्हणजे त्याला कृषीचे एवढे महाराष्ट्र शासनाने कॉलेज काढलेले आहेत, तिथं तुम्ही साधा प्रवेशही घेतलेला नाही. फक्त तुम्ही हळद आणि मीठ आणि चुलीची राख टाका, दुसरं काही इंजेक्शन वगैरे काही करू नका. तुम्हाला विश्वास नसेल तरी तेवढं बस जाणा. बस बस ऐका. हा, म्हणजे आता आपण जो सल्ला सांगितला ते उत्तम. कोणत्याही नारळाला इंजेक्शन नाही दिलं आणि तुम्ही हे जरी वापरलं तरी झाड तरी झाड हे चांगलं येतं, बरोबर? म्हणजे तुम्ही पाण्याची कमतरता असली की ती 100% हा, म्हणजे त्यांनी कबूल काय केलं पहा, की मी इंजेक्शन दिल्यानंतर माझं इंजेक्शन प्रभावी न होता राख आणि जे त्यांनी सांगितलंय तेच अनुकूल आहे. म्हणजे हे पहा, आपल्या दारात नारळ आहे ना, त्यांनी कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन व अथवा कोणत्याही यांच्या भूलतापांना बळी न पडता हा सल्ला घेण्यासाठी ज्यांनी 25 नाही 50 रुपये मागावेत, त्याला कोणाचाही अधिकार. विरोध नाही, काही नाही. परंतु इंजेक्शन देऊन त्या नारळाचं अख्खं आयुष्य बर्बाद होतं. आम्ही एक नारळाला मुकलेलो आहोत, नाही तर आज आमचा 3रा नारळ ही 27 वर्षाचा असता. फक्त म्हणजे हळद आणि चुलीची राख टाका बाबा, दुसरं काही एवढा वेळ आपला घेण्याचं कारण एकच की आमचा एक नारळ आपल्या अशा दुसऱ्या एका व्यक्तीच्या चुकीच्या सल्ल्यानी, चुकीच्या इंजेक्शननी एक नारळ आम्ही गमावून बसलेलो आहोत. म्हणजे 3 मुलं होती, त्यातला आमचा एक मुलगा आम्ही गमावला असं समजू. आमच्या इथं पा सर्व हिरवळ आहे, आम्ही वृक्षप्रेमी माणसं आहोत, म्हणून त्यांचा आपण एवढा वेळ घेतला. खूप छान प्रतिक्रिया दिली आपण. तुम्ही 25 रुपये घ्या, पण एक सांगा, इंजेक्शन देण्याऐवजी मी सल्ला देतो. हळद आणि मीठ सल्ला देण्याचे 25 रुपये आरामशीर मागा तुम्ही. तुमचं इंजेक्शन देण्या इतकं प्रशिक्षण नाही, शिक्षण नाही आहे. तुम्ही कोणत्याही महाराष्ट्र शासनाच्या कृषी महाविद्यालय जे असतात त्याच्यामध्ये प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे. आपण 10वी शिकलेला आहात, तरी एक तर आपण प्रशिक्षण घ्या कृषी विभागाचा. तुम्हाला घेता येतं 10वी झाल्यानंतर, आपण ते शिक्षण घ्या. वयाची अट नसते,
शिक्षण पूर्ण करा, अजून त्यापेक्षा आपण खूप छान माहिती लोकांना देऊ शकताय. अन्यथा एखाद्या ठिकाणी आपण अडचणीतही येऊ शकता. खूप छान प्रतिक्रिया दिली. धन्यवाद.